आप की अदालत मध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधियांवर आरोप आहे की आज सुद्धा राजा महाराजांच्या काळामध्ये राहतात। ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही जेव्हा कधी ग्वाल्हेरला जातात, गुन्हाला जातात, तुम्हाला आवडतं की लोकांनी तुम्हाला महाराज म्हणावं? अजिबात नाही. मी 21व्या शतकाचा भारताचा नागरिक आहे आणि मला गर्व आहे की माझी पात्रता आणि ज्या कशासाठी सुद्धा मला ओळखलं जावं, ती माझी मेहनत आणि कष्टामुळे ओळखलं जावं. माझा अभ्यास माझा जो त्याच वातावरणामध्ये झालाय. आम्ही नोकरीसुद्धा त्याच वातावरणामध्ये केली आहे आणि आज जनसेवेमध्ये सुद्धा तर मी त्याच वातावरणामध्ये आहे आणि ज्या प्रकारची माझी विचारधारणा आहे, माझं ध्येय राजकारण नाहीये, माझं ध्येय जनसेवा आहे आणि जर एक सुद्धा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आम्ही परिवर्तन आणू शकत असेल, तर मला वाटतं की आमचं आयुष्य सफल झालंय. मला वाटतं मग तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही तर म्हणत होता की मी तुम्हा सगळ्यांचा देव आहे. नाही, मी कधीच असं म्हणालो नाही. नाही नाही, म्हणाला. अजिबात नाही म्हणालो मी. याचा मी तुम्हाला एव्हिडन्स दाखवू का? तो एक व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ जरा नक्कीच तो आला होता. जनतेला दाखवूया का? नाही, मग कळेलच ना. नक्कीच दाखवा त्यांना. जिस तरीके से आपके साथ मैंने सतत संवाद रखा है, सतत संपर्क रखा है, ये चुनाव मेरा चुनाव नहीं होना चाहिए, ये चुनाव तो जिस तरीके से भगवान के रूप में मैं आपको हर महीने आपके बीच में आकर आपके समस्याओं का समाधान निकालता हूं, विकास प्रगति लाता हूं, उसी तरह मतदान के दिन एक दिन प्रजातंत्र के मंदिर में जाकर मतदान के केंद्र में जाकर मी हा व्हिडिओ सुद्धा दाखवला गेला होता आणि त्यावेळेस सुद्धा मी टीव्ही चॅनलला सांगितलं होतं, जिथे 10 वेळा मी म्हणालो की माझ्यासाठी माझी जनता माझा देव आहे आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी सदैव प्रत्येक महिन्याला मी त्यांच्या समक्ष जात असतो. कारण तेच नातं माझं क्षेत्रातील जनतेबरोबर राहिलंय. नक्कीच स्लिप ऑफ टंग होतं आणि हे नक्कीच एक स्लिप ऑफ द टंग आहे आणि मी त्या पडद्याच्या मागे नक्कीच उभा नाही राहणार आहे. जिथे चूक आहे ती मी मान्य करतो, नक्की 100% मान्य करतो. नाही, चांगली गोष्ट आहे. क्विकली 2-3 प्रश्न. हा इथे या सेकंड रो मध्ये. आता रिसेंटली आपण सगळेच बघतोय की राहुल गांधी खूप ऍक्टिव्ह झालेत. मग माझा प्रश्न हा आहे की राहुल गांधी आता ऍक्टिव्ह आहेत आणि ते काहीही बोलतात. एकतर त्यांना कोणी सांगतं की तुम्हाला हे बोलायचंय किंवा मग ते आपला पूर्ण अभ्यास करून येत नाहीत का? कारण आत्ताच आपण एक मुद्दा बघितला होता फूड पार्कचा, त्यांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीचा होता, जे की काँग्रेसच्या वेळीच डिसाईड झालं होतं की ते होणार नाही. तरी सुद्धा अचानक त्यांना आज तो फूड पार्कचा मुद्दा आठवला. तर असं का आहे? ते आपला होमवर्क पूर्ण करत नाहीत किंवा मला आनंद आहे की तुम्ही हा मुद्दा उचललाय आणि मी तुम्हाला हे सुद्धा मला तुमच्या निदर्शनास आणायचं आहे की ते फूड पार्क काँग्रेसच्या सरकारच्या वेळी कॅन्सल झालं नव्हतं. ते फूड पार्क जून 30, 2014 मध्ये कॅन्सल झालं होतं, जेव्हा हे बीजेपीचं सरकार आलं होतं. त्याची कॅबिनेट नोट सुद्धा आमच्याकडे आहे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो. सर, मी कित्येक चॅनल्सवर पाहिलंय की ज्यांनी हे क्लिअर केलंय की त्या गोष्टी की फूड पार्क नाही बनणार, ते काँग्रेसच्या सरकारच्या वेळीच क्लिअर झालं होतं आणि हे कॅन्सल झाल्याच्या 1 वर्षानंतर अचानक राहुल गांधींना आठवलं की आता हे फूड पार्क नाही बनवलं आणि बीजेपीने हे कॅन्सल मी केलं. पुन्हा एकदा सांगतो की ती ऑर्डर सुद्धा मी तुम्हाला हवं असेल तर मी तुमच्या समोर ठेवू शकतो, जिथे जून 30, 2014 ची डेट आहे, ज्या मंत्रालयाच्या मीटिंगमध्ये फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीच्या मीटिंगमध्ये ते फूड पार्क कॅन्सल केलं गेलं होतं आणि जून 30, 2014ला बीजेपीचं सरकार होतं. पण हे मग बघा, सर, मुद्दा असा आहे की जनतेच्या मनामध्ये हे इम्प्रेशन क्रिएट होत आहे की राहुल गांधी आपला होमवर्क करून येत आपला नाही. होमवर्क पूर्ण करून जातात ते प्रत्येक विषयाचा आणि हे तुम्ही पाहिलं आहे संसदेमध्ये सुद्धा आणि संसदेच्या बाहेर सुद्धा जेव्हा ते विषय उचलतात तेव्हा मुद्द्यांच्या आधारावर उचलतात.